केंद्र सरकारचा प्रस्ताव धुडकावून लावत हजारो शेतकऱ्यांनी बुधवारी 21 फेब्रुवारीला राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच केली. आपल्या मागण्यांवर ठाम राहत शेतकरी हरियाणातील शंभू सीमेजवळ सरकारविरोधात एकवटले. मात्र पोलिसांनी शेतकऱ्यांना सीमा पार करण्यापासून रोखले. त्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधराच्या नळकांड्या तसेच रबरी गोळ्या झाडल्या. या कारवाईत एका 23 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याशिवाय 58 शेतकरी आणि 12 पोलीस जखमी झाले आहेत. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून शेतकरी आंदोलन 2 दिवसांपुढे ढकलण्यात आलं आहे. पिकांना हमीभाव मिळावा तसेच शेती कर्ज माफ करावे यासह विविध मागणींसाठी देशभरातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात आंदोलन पुकारत चलो दिल्लीचा नारा दिला आहे. सरकाराकडून शेतकऱ्यांची मनधरणी सुरू असून आंदोलन दडपण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे. आतापर्यंत केंद्रीय मंत्री आणि शेतकऱ्यांमध्ये तब्बल 4 वेळा बैठका झाल्या आहेत.